जी शिवसेना हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवात केली होती आणि त्याचं मूर्त रूप जिथे स्थापन झालं होतं तीच शिवसेना भवन ह्या ठिकाणी मी उभी आहे। तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता की शिवसेना भवन आहे। या शिवसेना भवनकडे जर आपण नीट पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर त्यांची जी शैली होती आक्रमकतेची, त्याच आक्रमकतेचा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। जर माझ्या पुढे तुम्ही पाहिलं तर 2 मिनिटाच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे। तिथे त्यांच्या शिवसेनेची स्थापना झाली होती। स्थापना जरी पार्कात झाली असली तरी त्यांचं जे राजकीय कामकाज चालायचं ते ह्याच शिवसेना भवनमधून चालायचं। जर इतक्या वर्षात पाहायला गेलं तर जी कुठली घटना ऐतिहासिकमध्ये कोरली गेली असेल तर ती घटना होती एकनाथ शिंदेचं बंड। या एका बंडाने शिवसेनेचे 2 भाग केले, एकीकडे उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे। हा लढा फक्त सत्ता, आमदार किंवा मंत्रिपदाचा नसून हा आहे शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं। आजही हा प्रश्न अनुत्तरितच राहिलेला आहे आणि सगळ्यांचं लक्ष याकडेच आहे। आज 21 जानेवारी 2026 रोजी धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याची सुनावणी होणार होती, मात्र हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2026 रोजी याची सुनावणी होणार असं जाहीर केलंय। एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील काही आमदार शिंदे गटात प्रवेश केले आणि त्यांना अपात्र ठरवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। मात्र सर्वोच्च न्यायालयाने चेंडू थेट विधानसभा अध्यक्षांकडे फेकला आणि विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे याची खरी मान्यता त्यांनी दिली। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडे याचं राईट्स त्यांना दिले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे सोपवलं। हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर महाराष्ट्रात एक नवीन पर्व सुरू झालं। पण इथेच हा विषय संपलेला नाहीये, कारण गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून आजही हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये चालूच आहे। अजून त्याची सुनावणी झालेली नाहीये। 21 जानेवारीला जी सुनावणी होणार होती ती आता 23 जानेवारीला ढकलण्यात आली आहे। तर अजून किती तारीख पे तारीख अजून आपल्याला तारखा मिळणार हे आपल्याला 23 तारखेला खरं ठरणार की नाही, याची सुनावणी होणार की नाही, की अजून कोणती तारीख आपल्याला मिळणार आहे हे आपल्याला 23 तारखेला कळणार आहे। आज हा प्रश्न असा उपस्थित होतो की अजून किती दिवस वाट पाहावी लागणार, अजून किती वेळा तारीख बदलत राहणार आणि नक्की हा मुद्दा कायदेशीर आहे की राजकीय आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की की हा खटला फक्त न्यायालयापुरता मर्यादित नसून हा जो खटला आहे हा शिवसैनिकांच्या भावनांमध्ये आहे। शेवटी एकच प्रश्न उपस्थित होतो की बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद नक्की कोणाच्या पाठीशी राहणार, नक्की कोणाला तो आशीर्वाद मिळणार, ह्या येत्या 23 तारखेला आपल्याला समजेलच। तोपर्यंत पाहत रहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा।